नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत IBPS अंतर्गत जी क्लर्कची रिक्रुटमेंट आलेली आहे त्या रिक्रुटमेंटबद्दल सविस्तर अशी माहिती। चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करावे। बघा, स्क्रीनवरती बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ कस्टमर सर्व्हिस असोसिएट। मित्रांनो, कस्टमर सर्व्हिस असोसिएट याला दुसरं नाव आहे क्लर्क। ओके, आता इन पार्टिसिपेटिंग बँक्स वॅकन्सीज फॉर 2026-2027 म्हणजे आपल्या भारतामधल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासकीय बँक आहेत त्या बँकेमध्ये जी कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजे बँकिंग क्लरिकलची जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी ही वॅकन्सी असणार आहे। मित्रांनो, आपण सर्वप्रथम पाहूया महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागा आहेत। आता मित्रांनो, बघूया आपण इथे बँक ऑफ बरोदा। सर्वप्रथम आहे बँक ऑफ बरोदा। तर बँक ऑफ बरोदामध्ये मित्रांनो बघू शकता SC कॅटेगरीला आहेत 17 जागा, ST ला आहेत 12 जागा, OBC साठी 32 जागा आहेत, EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी आहेत 14, अनरिझर्व ओपन कॅटेगरीला 66, अशा टोटल 146 जागा आहेत। मित्रांनो, ह्या टोटल 146 जागा म्हणजे तुम्ही बघू शकता टोटल 1117 या जागा महाराष्ट्रासाठी आहेत आणि या 1117 पैकी 146 बँका बँक ऑफ बरोदाच्या क्लर्कसाठी आहेत। नंतर जाऊया बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये SC साठी आहेत 8, ST साठी आहेत 7, OBC साठी 22, EWS साठी 8 आणि अनरिझर्व ओपन साठी आहेत 35, अशा टोटल 80 जागा आहेत बँक ऑफ इंडियाला। नंतर येतो बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये SC साठी आहेत 30, ST साठी आहेत 27, OBC साठी 81, EWS साठी आहेत 30, अनरिझर्व साठी 132, अशा पद्धतीने टोटल 300 जागा आहेत बँक ऑफ महाराष्ट्र। नंतर येतो कॅनरा बँक। कॅनरा बँकमध्ये SC साठी आहेत 11, ST साठी 10, OBC साठी 31, EWS साठी आहेत 11, त्यानंतर अनरिझर्व साठी 52, अशा टोटल 115 आहेत कॅनरा बँकसाठी। नंतर येतं सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे CBI। तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SC साठी आहेत 28, ST साठी 25, OBC ला 75, EWS ला 28 आणि अनरिझर्व साठी 125, अशा टोटल आहेत 281। ओके, नंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही इंडियन बँकमध्ये यावर्षी वॅकन्सी कुठलीही दिलेली नाहीये, परंतु नंतर येऊ शकते। इंडियन ओव्हरसीजला सुद्धा 0 आहेत। ओके, म्हणजे जागा नाहीयेत। पंजाब नॅशनल बँक PNB बँकेसाठी बघा SC ला 12, ST ला 10 आहेत, OBC ला 32 आहेत, EWS ला 12 आहेत आणि अनरिझर्व ओपनला 54, अशा टोटल 120 जागा आहेत। नंतर याला पंजाब आणि सिंध बँक। SC साठी 6 आहेत, ST साठी 5 आहेत, OBC साठी 15 आहे, EWS साठी 5 आहेत, अनरिझर्व साठी 29, अशा टोटल 60 येतात। युको बँकला येणार म्हणजे सध्या वॅकन्सी डिक्लेअर नाही झाल्यात। ओके, नंतर बघा युनियन बँक ऑफ इंडिया। SC ला 1 आहे, ST ला 1 आहे, OBC ला 4 आहेत, EWS ला 1 आहे, अनरिझर्व ओपनला 8 आहेत, अशा टोटल 15 जागा आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता टोटल आहेत 1117 या जागांपैकी वेगळ्या जागा वेगळ्या बँकेसाठी देण्यात आलेल्या आहेत। आता मित्रांनो, तुम्हाला जर पाहायचं बाबा त्यापैकी जे हेअरिंग इम्पेअर्ड म्हणजे ऐकण्याचा ज्यांना त्रास असेल, बहिरे मूकबधिर असतील, यांच्यासाठी बघा बँक ऑफ बरोदामध्ये 2 आहेत, OC साठी 1 आहे, VI व्हिज्युअली इम्पेअर्ड साठी 1 आहे, ID साठी 1 आहे, ESM म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन साठी 15 आहेत आणि DESM ओके डिफेन्स एक्स सर्व्हिसमॅन डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 6 आहेत। ओके, चला पुढे बघा। आता बँक ऑफ इंडियामध्ये काय आपण बघूया। HI ला 0 आहे, OC ला 1 आहे, VI ला 1 आहे, ID ला 1 आहे, ESM ला 8 आणि DESM ला 3 आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने टोटल अशा 1117 वॅकन्सी आहेत। आता पाहूया महत्त्वाची काय काय आपल्याला आवश्यकता लागणार आहे। आता मित्रांनो बघा, फॉर्म भरायला सुरुवात आहे 1/8/2025 ते 21/8/2025 ही IBPS क्लर्क फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि फीस भरण्याची तारीख सुद्धा 21/8 हीच आहे मित्रांनो। नंतर पाहूया आपण, जर तुम्ही या अर्जाला म्हणजे फॉर्म जर भरला तर तुम्हाला गव्हर्नमेंट मार्फत प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे। ही साधारणतः मित्रांनो 2-3 दिवसाची असते। तुम्ही फॉर्म भरताना टिक करू शकता। ही सप्टेंबर 2025 ला असणार आहे। नंतर बघूया ऑनलाईन एक्झामिनेशन प्रीलिम। आता मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही 2 विभागामध्ये डिवाइड झालेली आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। तर प्रिलिमिनरी म्हणजे पूर्व परीक्षाचं आहे मित्रांनो ऑक्टोबर 2025 ला आणि पूर्व परीक्षा ऑक्टोबरला झाल्यानंतर त्याचा रिझल्ट म्हणजे लागलीच नोव्हेंबर 2025 मध्ये असणार आहे।
मग मेन एक्झाम कधी, तर मेन एक्झाम तुम्ही पाहू शकता नोव्हेंबरमध्ये असणार आहे, म्हणजे जास्त कालावधी नाही आहे. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुम्हाला कधी, तर मार्च 2026ला तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला ती कोणची बँकेसाठी निवड झाली ते सर्व त्यामध्ये असणार आहे. आता बघूया आणखी महत्त्वाची काय काय माहिती आपल्याला लागणार आहे. तर मित्रांनो बघू शकता या जागा कोणकोणच्या बँकेच्या, तर तुम्ही बघितलं बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब बँक, सिंध बँक, या सर्व बँकासाठी या क्लर्कच्या जागा असणार आहेत. म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला या बँकेमध्ये नोकरी मिळणार आहे. आता मित्रांनो पगार किती बघा, आता नाव तुम्हाला सांगितलं कस्टमर सर्व्हिस असिस्टंट म्हणजे क्लर्क, पगार किती, तर 24,050 पासून ते 64,480. तसेच त्याला अलाउन्सेस आणि प्री रिक्विसाइड जे गव्हर्नमेंटचे रूल आहेत ते टाइम टू टाइम त्यांना ग्रेड पेनुसार मिळणार असणार आहेत. ओके, आणखी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, म्हणजे पात्रता काय काय असणार आहे. ओके, सर्व काही आपण डिटेलमध्ये बघूया. आता महत्त्वाचं बघा नॅशनॅलिटी, हे तर माहिती आहे तुम्हाला, इंडियन असला पाहिजे. वय किती, तर 20 ते 28 असलं पाहिजे. परंतु जर वेगळ्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर रिलॅक्सेशन असणार आहे. SC साठी मित्रांनो 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 3 इयर्स आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी अपंग प्रवर्गामध्ये असतील त्यांच्यासाठी 10 वर्षाचं आहे. एक सर्व्हिसमॅन किंवा डिसेबल एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी मित्रांनो बघू शकता ॲक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस, त्यांची सर्व्हिस आणि प्लस 3 इयर्स असं असणार आहे. आणि 8 इयर्स कुणाला, तर डिसेबल्ड एक सर्व्हिसमॅन जे ड्युटीवर असताना अपंगत्व झालेले त्यांच्यासाठी ही रिलॅक्सेशन असणार आहे. ओके, पुढे बघा विडो असतील, डायव्हॉर्स वुमेन असतील, वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड असतील, जे त्यांच्या हजबंडपासून वेगळ्या झालेले असतील, विभक्त झालेले असतील, त्यांना एज कन्सेशन अप टू 35 इयर्स आहे. ओके, जनरल आणि EWS साठी 38 इयर्स आहे. OBC साठी आणि 40 इयर आहे SC आणि ST कॅन्डिडेटसाठी. ओके, आता मित्रांनो आणखी आपण बघूया महत्त्वाचं काय काय असणार आहे. ओके, चला महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहे आपण मित्रांनो. सर्व जाहिरात न बघता जेवढ्या काही महत्त्वाच्या आहेत तेवढं महत्त्वाचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. ओके, चला आता तुम्ही बघितलं की एज्युकेशनल क्वालिफिकेशन आलं बघा. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन शिक्षणाचा दर्जा, तर तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. ती कुठल्याही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट बघा, डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारने जी मान्य केलेली जी डिग्री आहे किंवा युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहे त्यामधून तुमची जर डिग्री झालेली असेल तर तुम्ही अर्ज दाखल करू शकता. ओके, चला आणखी महत्त्वाचं काय बघा, डिग्री तर कंप्लीट असायला हवी हे तुम्हाला कळालं. आता फीस बघा, बघू शकता 175 रुपये आहे. SC ST PWB डी म्हणजे हे फिजिकली डिसेबल जे हे आहेत, समजा आपण म्हणूया अपंग व्यक्ती आहेत किंवा जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी 175 आणि 850 आहे इतर कॅटेगरी सर्वसाठी, म्हणजे SC ST यांना सोडून. ओके, आता पुढे बघूया प्री एक्झाम कशी असणार. तर मित्रांनो बघा, इंग्लिश असणार आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ असणार आहे आणि रिजनिंग ॲबिलिटी. मित्रांनो इंग्लिश आहे 30 प्रश्न 30 मार्कला आणि वेळ आहे 20 मिनिटं. टाइम अलॉटेड फॉर ईच टेस्ट सेपरेटली, म्हणजे 20 मिनिटात तुम्हाला 30 क्वेश्चन सोडवायचे आहेत. जर 20 मिनिटं संपले की लगेच तुम्ही दुसऱ्या सेक्शनवरती जाणार. न्यूमरिकल ॲबिलिटीसाठी बघा 35 प्रश्न आहे तर 35 मार्कला, वेळ आहे 20. रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्कला, वेळ आहे 20 मिनिटं. असा टोटल 60 मिनिटाचा कालावधी असणार आहे. मॅक्झिमम मार्क किती, तर 100 असणार आहेत. ओके, आता मित्रांनो येऊया मेन एक्झामकडे. ओके, आणि प्रीमध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे बरं का, मेनला पण असणार आहे. आता मेनमध्ये बघूया जनरल अँड फिनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 50 मार्कला, वेळ आहे 20 मिनिटाचा. जनरल इंग्लिशसाठी 40 मिनिटं आहेत, मॅक्झिमम मार्क 40 आहेत, वेळ आहे 35 मिनिटाचा. रिजनिंगसाठी 40 क्वेश्चन 60 मार्क आहेत आणि वेळ आहे 35 मिनिटाचा. क्वांटिटी ॲप्टिट्यूड मॅथ्ससाठी 35 क्वेश्चन आहेत, 50 मार्क आहेत, वेळ 30 मिनिटाचा. मित्रांनो अशा पद्धतीने टोटल 155 प्रश्न आहेत, मार्क आहेत 200, वेळ आहे 120 मिनिटाचा, म्हणजे 2 तासाचा वेळ असणार आहे. ओके, आता बघा लिस्ट ऑफ व्हर्जन ऑफ टेस्ट मीडियम ऑफ एक्झामिनेशन. आता मित्रांनो बघा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये असणार तर महाराष्ट्रासाठी बघा कुठली मीडियम तुम्ही बघू शकता इथे 22 नंबरच्या याच्यामध्ये इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे, कोकणी या भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. ओके, आता आणखी महत्त्वाचं काय काय तुम्हाला बघू शकतो बघा. निगेटिव्ह तुम्हाला सांगितलं 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा जाणार आहे. ओके, मेनसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया निगेटिव्हचा असणार आहे.
लोकल लँग्वेज प्रिफिशियन्सी. ओके, तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्हाला लोकल लँग्वेजची नॉर्मल टेस्ट असणार आहे. मराठी वाचता येते का, बोलता येते का, लिहिता येते का, त्याची टेस्ट. ओके, एक्झामिनेशन सेंटर तुम्ही फॉर्म भरताना चूज करू शकता तुमच्या जवळ जेवढे काय आहे त्यासाठी. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग पण आहे PAT, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, म्हणजे साधारणतः 3 दिवसाचे फॉर्म भरताना तुम्हाला क्लिक करायचं आहे फक्त. बाकी तुमचं सर्व काही मग ट्रेनिंगचं तुम्हाला कॉल लेटर तुमच्या एक्झामच्या काही दिवस अगोदर तुम्हाला ते येऊन जाणार आहे. ओके, आणखी महत्त्वाचं काय काय याच्यामध्ये आपण बघूया. ओके, आता बघा सिग्नेचर वगैरे काय काय दिले त्यांनी, डॉक्युमेंट काय काय असतील तुम्हाला, तर डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो. ओके, फॉर्म भरत असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. ओके, हाऊ टू अप्लाय कसं करायचं, तर तुम्ही IBPS वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही सर्च केलं की समजा IBPS क्लर्क रिक्रुटमेंट अप्लाय ऑनलाईन असं सर्च केलं तरी तुम्हाला तिथे डायरेक्ट तुम्हाला रिक्रुटमेंटचं मिळून जाईल. ओके, तिथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. आणखी महत्त्वाचं बघा, आता डिस्क्रिप्शनमध्येच तुम्हाला लिंकसुद्धा मिळेल. आता मित्रांनो आणखी बघा काय काय असणार आहे याच्यामध्ये. ओके, तर आणखी याच्यामध्ये बघा महत्त्वाचं काय माहिती आता बघूया. फोटो असणार किंवा साईन असणार आहे, त्याची साईज किती लागणार आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपण बघूया. ओके, भरपूर सारी खूप सारी मोठी जाहिरात असल्यामुळे बरेच सारे पेजेस आहेत त्याच्यामध्ये, परंतु आपल्याला इम्पॉर्टंट जी माहिती लागणार आहे तेवढीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्हाला जर इतर राज्याने अप्लाय करायचं असेल तर स्क्रीनवरती बघू शकता वेगवेगळे राज्य आहेत, त्या राज्यांमधून सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म अप्लाय करू शकता. ओके, आता आणखी मित्रांनो बघा खूप सारे राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये वेगळ्या व्हॅकन्सी आहेत, त्या व्हॅकन्सीमधून तुम्ही दाखल करू शकता. ओके, आता एक्झाम सेंटर जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती काय काय आहे. तर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आहे, नंतर अमरावती आहे, भंडारा आहे, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आहे, चंद्रपूर आहे, जळगाव आहे, जालना आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई आहे, ठाणे, नवी मुंबई आहे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा, परभणी. मित्रांनो बघा महत्त्वाचं, परभणीसुद्धा सेंटर आहे मित्रांनो. बघा परभणीसुद्धा सेंटर आहे. आता बघूया आणखी बघा, अगोदर नव्हतं त्यामुळे मी त्यावरती फोकस केला. ओके, चला आणखी बघा, आता आणखी महत्त्वाचं काय काय असणार याला लागणार बघा. फोटो महत्त्वाचा. फोटो मित्रांनो बघा, फोटो मस्ट बी रिसेंट पासपोर्ट कलर पॅरेग्राफ. ओके, चला काय म्हणतात तर लुक स्ट्रेट इन द कॅमेरा. ओके, या पद्धतीचा असला पाहिजे, रेड आय असं नसलं नाही पाहिजे, टोपी घालून वगैरे फोटो तुमचा नसला पाहिजे. ओके, चष्मा काढून काढा फोटो, कॅप असेल, हॅट असेल किंवा डार्क ग्लासेस आर नॉट ॲक्सेप्टेबल. ओके, चला पुढे बघा. रिलिजियस हेडविअर इज अलाउड बट इट मस्ट नॉट कवर युअर फेस. ओके, रिलिजियस हेडवेअर म्हणजे समजा शीख धर्मीय असतील तर ते पगडी वगैरे घालू शकता किंवा मुली असतील तर त्यांच्यासाठी, परंतु त्यांनी पूर्ण त्यांचा चेहरा कवर केलेला नसावा. फोटोची साईन किती तर 20 KB ते 50 KB साईन लागणार आहेत, 200 ते 230 पिक्सेल एवढं लागणार आहे. ओके, फोटोग्राफ वगैरेसाठी. सिग्नेचर किती तर 10 ते 20 KB मध्ये असणार आहे. कॅपिटल लेटरमध्ये साईन काढायची नाही आहे. पिक्सेलमध्ये जर विचार केला तर 140 ते 60. लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला लागणार आहे, त्याची पण साईजसुद्धा 20 ते 50 KB पर्यंत असणार आहे. हँड रिटर्न तुम्हाला लागणार आहे. ओके, 50 KB ते 100 KB म्हणजे 800 × 400 पिक्सेलमध्ये तुम्हाला हँड रिटर्न लागणार आहे. हँड रिटर्न मित्रांनो हे दिलेलं आहे, याचा फोटो काढू शकता. इथं तुमचं नाव काढायचं, मग जशाला तसं लिहायचं, हेअर बाय डिक्लेअर दॅट ते रिक्वायर्डपर्यंत याचा फोटो काढायचा, साईज वाढवायची आणि मग तुम्ही तो अपलोड जशाला तसं करायचा आहे. ओके, आता मित्रांनो बघा खूप सारं आहे, परंतु या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती महत्त्वाची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही आपल्या IBPS क्लर्क पेपरचा इंग्लिशचा तयारी करू शकता. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.